महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला। येत्या 27 ते 28 सप्टेंबर दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती आहे। इथे जे राज्यातले ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं सांगण्यात येतं। या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे। हिंगोलीमध्ये काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी कुणाल चौधरी यावेळी सत्कार समारंभात जोरदार घोषणा देण्यात आल्या। तर शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना सातव गटातल्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली। त्यानंतर दोन्ही गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर भाऊराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी जाहीर केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातल्या 11 मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी जाहीर केली। तर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला। आणि सांगलीतल्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून संग्राम मानेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। संग्राम मानेंनी प्रकाश आंबेडकरांकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। दरम्यान संग्राम मानेंची उमेदवारी जाहीर झाल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे। नांदेड जिल्ह्यातून वंचितनं 2 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। नांदेड दक्षिणमधून फारुख अहमद आणि लोहा मतदारसंघातून शिवा नरंगले यांची नावं जाहीर झालीत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फारुख अहमद यांनी नांदेड शहरात रॅली काढली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली। शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल यासाठी आशावादी असल्याचं दिलीप पाटील यांनी म्हटलं। महाविकास आघाडीची दुसरी आणि अंतिम टप्प्यातली महत्त्वाची बैठक 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला होणार आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत विधानसभा मतदारसंघांवरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे। विशेष करून मुस्लिम बहुल मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेकडून आग्रहीपणे दावा करण्यात आल्याचं समजतं। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। इंडिया आघाडीसोबत इतर राजकीय विषयावर चर्चा उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्यात होणार असल्याची शक्यता आहे। दुपारी 12 वाजता सत्यपाल मलिक मातोश्रीवर दाखल होणार आहेत। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राजभवन इथं राज्यपालांची भेट घेतली। यावेळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपाल CP राधाकृष्णन यांना निवेदन देण्यात आलं। राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली, तसंच राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले अशा आशयाचं निवेदन काँग्रेसनं राज्यपालांना दिलं। महायुतीमध्ये काही कार्यकर्ते चुळबुळ करतायत, मात्र या महायुतीत टिकली पाहिजे हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं विधान अजित पवारांनी केलं। रायगडमधल्या सभेमध्ये ते बोलत होते। हा पक्षाचा कार्यक्रम आहे, महायुतीचा नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं। भाजप शरद पवारांच्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं गौप्यस्फोट मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलं। मावळमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी बीजेपीला चालत नाही, मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी चालते असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला। पिंपरीमध्ये भाजपने अजित पवार पक्षाच्या विरोधात ठराव मंजूर केला। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही असा ठराव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। लोकसभेमध्ये अजित पवारांच्या पक्षानं महायुतीचा प्रचार केला नसल्यामुळे ही भूमिका घेण्यात आल्याची माहिती। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उमेदवार उभे करून राज्यामध्ये 288 जागांवर निवडणुका लढवणार अशी माहिती तिसऱ्या आघाडीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिली। राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास देखील कडूंनी व्यक्त केला। गणपती विसर्जनानंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मात्र आपल्या दृष्टीनं आता आपला भाजप प्रवेश हा गणपती बरोबरच विसर्जित झालाय अशी तिखट प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये दिली। जामनेरमधून गिरीश महाजनांना तेव्हा संधी देऊन पाप केलं। शिक्षकाचा मुलगा असल्यानं संस्कार असतील असं वाटलं आणि संधी दिली असं विधान आमदार एकनाथ खडसे यांनी करत गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय। तर जामनेरमध्ये आगामी निवडणूक परिवर्तन घडवणार असल्याचं देखील खडसेंनी म्हटलं। माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यामुळे अशोक चव्हाण यांना धक्का बसल्याचं मानलं जातं। मात्र खदगावकर गेल्यानं आम्हाला धक्का बसणार नाही असं अशोक चव्हाण म्हणाले। पुण्यावरून निघालेले मराठा आंदोलक मुंबईतल्या आझाद मैदानावर धडकलेत। मराठा आरक्षणाच्या लढ्याला 1 वर्ष उलटून देखील अजूनपर्यंत सरकारनं कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाहीये। त्यासाठी पुणे जिल्ह्यातले मराठा आंदोलक आता मुंबईतल्या आझाद मैदानात दाखल झालेत। तसंच मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत बाजूला हटणार नाही अशी आग्रही भूमिका आंदोलकांनी मांडली।
मुंबईमध्ये शंभूराज देसाई यांनी मराठा आंदोलकांची भेट घेत आज त्यांची भेट मुख्यमंत्र्यांची घडवून आणण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे आज मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे। हिंगोलीच्या सेनगाव आणि वसमतमध्ये सकल मराठा समाज बांधवांनी बैठक घेत मंगळवारी वसमत शहर बंदची हाक देण्यात आली। 2 दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला। वडीगोद्रीतल्या मराठा ओबीसी आंदोलकांच्या राड्यानंतर मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळासोबत पोलिसांची बैठक पार पडली। दोन्ही समाजाकडून शांतता ठेवण्याच्या पोलिसांनी सूचना दिल्यात, तर वडीगोद्रीहून अंतरवालीकडे जाणाऱ्या गाड्या वळवणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली। जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं भूम शहरातून अर्धनग्न बोंब मारो आंदोलन करण्यात आलं। दरम्यान भूम शहरातल्या मुख्य गोराई चौकातून निषेध यात्रा काढण्यात आली। यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते। मनोज जरांगे वारंवार आंदोलन करत असल्यानं ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला। सरकार पुढे मागण्या मांडताना न्यायालय आणि संविधान चौकटीत बसतात का हे तपासून घ्यायला हवं असंही ते म्हणाले। पोलीस भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। 9000 जागांमध्ये आणखी 3000 जागा वाढवण्याची मागणी करण्यात आल्याचं आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं। आचारसंहितेच्या आधीच पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी देखील आमदार राऊत यांनी केली। शासनानं तेलावरचं आयात शुल्क वाढवल्यानं खाद्यतेलांच्या किमतीमध्ये एका तेलाच्या डब्यामागे 300 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलं। विशेष म्हणजे सर्वच तेलावर आयात शुल्क नसताना व्यापाऱ्यांनी भाववाढ केली असल्याचं चित्र पाहायला मिळतं। धारावीतल्या अतिक्रमणाला 7 दिवसांची स्थगिती देण्यात आली। अतिक्रमण पालिकेच्या पथकाला स्थानिकांनी विरोध करत जवळपास 2 ते 3 तास आंदोलन केलं। धारावीतल्या 90 फूट रस्त्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। निलंगा तालुक्यातल्या हजारो हेक्टरवरच्या सोयाबीन पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावलाय। सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक आता हातातून जाण्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे। शिर्डीतल्या शेतकऱ्यांना कोथिंबिरीच्या लागवडीतून लाखोंचं उत्पन्न मिळवले। प्रगतशील शेतकरी रमेश बनसी कोते यांनी 1.5 एकरमध्ये कोथिंबिरीची लागवड केली। त्यांच्या पिकाला सध्या चांगला भाव मिळतो। दरम्यान कोपरगावच्या बाजार समितीमध्ये कोथिंबिरीला शेकडा 2100 रुपये भाव मिळतो। लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे महाडमध्ये साखर चौथीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यानिमित्त मोदक पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये 200 महिलांनी भाग घेतला असून विविध आकाराचे चवीचे मोदक बनवण्यात आले। चवीबरोबर मोदकांची सजावट देखील लक्षवेधी ठरली। कल्याणमध्ये नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। कुंभारवाड्यामध्ये देवीच्या मूर्ती घडवण्याच्या कामाला वेग आलाय। कारागिरांकडून मूर्तींचं काम जोरात सुरू आहे। कुंभारवाड्यातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या ठिकाणी मूर्त्या दिल्या जातात। यंदा शाडूच्या मातीच्या देवींच्या मूर्तींना मागणी। जागतिक बीच स्वच्छता दिनी वसई विरार महापालिकेनं 10,000 नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं राजोडी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली। या मोहिमेमध्ये 5 किलोमीटर समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला। यामध्ये सर्वाधिक कचरा प्लास्टिक जमा झाला असून या प्लास्टिकचं लाईव्ह रिसायकलिंग करण्यात आलं। तसंच ही स्वच्छता इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवण्यात येणार आहे। कल्याणवरून नगरकडे जाणाऱ्या एसटीच्या प्रवाशांनी एसटी निघायला उशीर झाल्यानं एसटीच्या अधिकाऱ्यांची हुज्जत घातली। एसटीच्या चालकाने अधिकृत असलेल्या दैविक हॉटेलवर एसटी न थांबवता दुसऱ्या हॉटेलवर बस थांबवली। हे वारंवार होत असल्यानं